जलगांव के बोनर गांव में एकादशी के दूसरे दिन भंडारे का आयोजन किया जाता है, जिसमें सारे समाज के लोग एकत्रित होकर यह महाप्रसादी ग्रहण करते हैं। आषाढ़ी एकादशी के दूसरे दिन बोनर गांव के सारे समाज के लोग एकत्रित होकर महाप्रसाद यानी भंडारा का आयोजन किया जाता है। इस भंडारे में सारे समाज के लोग एकत्रित होकर एक साथ मिलकर महाप्रसाद का आयोजन करते हैं। इस गांव के लोग जो अन्य शहरों में बसे हैं, इस दिन सारे लोग इस गांव में आकर भंडारे के महाप्रसाद में जुड़ जाते हैं। हर साल की तरह इस साल भी जलगांव के बोनर गांव में भंडारे का आयोजन किया गया था, जिसमें बड़ी संख्या में लोग एकत्रित होकर महाप्रसादी का आयोजन करते हैं। इस कार्यक्रम में जलगांव जिले के माजी पालक मंत्री श्री गुलाबराव देवकर जी भंडारा में उपस्थित हुए थे और साथ ही विठ्ठल मंदिर में भगवान पांडुरंग के दर्शन का लाभ लिया था। जलगांव से सुनील पाटिल की रिपोर्ट। काल आपल्या राज्याचं सर्वांचं दैवत विठ्ठल रुक्माईची काल आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला पण यात्रा होती। संपूर्ण राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विठ्ठल रुक्माईच्या मंदिराला ज्या ज्या गावांमध्ये मंदिर असेल त्या ठिकाणी लोक दर्शन घेण्याचा प्रयत्न करतात। पंढरीला तर लाखोंच्या संख्येने राज्यातून त्या ठिकाणी भाविक जात असतात। काल काही व्यस्त शेड्यूल असल्याच्यामुळे मला येता आलं नव्हतं, परंतु आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी या ठिकाणी खास करून मी उपस्थिती दिली। मला मनस्वी आनंद होतोय की आज मला या ठिकाणी दर्शन घेता आलं। खरं म्हणजे या तीर्थक्षेत्रावरती दरवर्षी मी या ठिकाणी येत असतो। आजही त्या पद्धतीने येण्याची संधी मला मिळाली। मी विठ्ठल रुक्माईच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की आमच्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पाऊस पडू द्या आणि तमाम शेतकरी बंधूंना सुगीचे दिवस येण्यासाठी आपला आशीर्वाद त्यांना द्यावा, एवढीच विनंती या ठिकाणी करतो। कारण शेतकरी बंधू फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आहेत, कर्जबाजारी झालेले आहेत। या शेतकरी बांधवांना कर्जातून मुक्त करावं आणि त्यांना चांगले दिवस द्यावेत अशी परमेश्वराला प्रार्थना करतो विठ्ठल चरणी। आणि परत सर्व जे काही विश्वस्त मंडळी आहेत या ठिकाणची, आमची सर्व सहकारी मंडळी आहेत, या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला ही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली। आपलं नाव? माझं नाव विशाल महाराज देशमुख बोरनारकर। आज काय कार्यक्रम आहे? म्हणजे आमच्या इथं आनंदघन सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण प्रकाश आणि प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या असीम कृपेने तसेच स्वानंद सुखनिवासी ब्रह्मीभूत काया वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरू
गोविंदजी महाराज बर्वे शास्त्री याच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली आपली बोरनार नगरी. आणि या बोरनार नगरीमध्ये 150 वर्षाची परंपरा सालाबादाप्रमाणे चालू असलेला आपला हा आषाढी एकादशी महोत्सव तथा पालखी सोहळा आणि काल संपूर्ण पंचक्रोशीतील गावोगावीचे लोक दर्शनासाठी येतात आणि एकादशीचं पारणं सोडण्यासाठी संपूर्ण गावाची लोक एकत्रित येतात आणि एकत्रित आल्यानंतर हा भव्य आणि दिव्य प्रकारच्या महाप्रसादाचा प्रत्येकजण आनंद घेतो. तसंच खेड्यापाड्याहून लोक आज या महाप्रसादाचा आनंद घेण्यासाठी येतात आणि त्या अनुषंगाने या संप्रदायाचे या परंपरेचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. आणि सालाबादाप्रमाणे याही भव्य प्रकारचं महाप्रसादाचं नियोजन आयोजन आपल्यासमोर आपण पाहतच आहात. आदरणीय आमचे सर्व समाज बांधव असतील, देशमुख समाज असतील, चौधरी समाज असतील, मराठी समाज असतील, ठाकूर समाज असतील, सगळे गावातील कोळी माडी मराठा नेवा धनगर संपूर्ण समाज एकत्र येऊन या संपूर्ण समाजाने एकत्रितकरण करून या महाप्रसादाचे सर्वजण आम्ही आस्वाद घेत असतो. आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याची कृपा आमच्यावर परंपरेनुसार अशीच आमच्यावर असीम कृपा राहो हीच भगवंताच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. नमस्कार, मी ठाकूरदास गोविंद चौधरी. जसा मूळचा मी बोरनार जिल्ह्यातला बोरनार गावातला आहे, तसा मी प्रॉपर सध्या आता अकोल्याला राहतो आहे, अकोला जिल्हा महाराष्ट्रामधून. आणि इथं जे बोरनार आहे इथं 300 वर्षापूर्वीचं मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं. आणि इथं दरवर्षी भंडारा होतो. मी गेल्या 24 वर्षापासून या भंडाऱ्याला हजर असतो. या दिवशी मी दिवाळीला दसऱ्याला येणार नाही, पण या दिवशी हजर असतो इथं. आणि इथलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर एकदम पॉवरफुल मंदिर आहे, म्हणजे आमच्यासाठी पंढरपूरच आहे दुसरं मिनी. आणि पूर्ण गावात भंडारा असतो या दिवशी. आणि विशेष म्हणजे या दिवसाचं महत्त्व असं, या दिवशी थोडाफार तरी पाऊस येतो. या नावाला तरी किती काही हो, आजपर्यंत या गावात दुष्काळ पडला नाही. आणि गोविंद महाराज यांनी हे मंदिर स्थापन केलं आहे बोरनार गावातलं. आणि मूर्त्यासुद्धा खूप प्राचीन आहेत ह्या. आणि एक खूप सुंदर मंदिर बांधलेलं आहे. आजच्या कार्यक्रमानिमित्त काय मेसेज देणार गावाला? बस आजच्या कार्यक्रमात हेच मेसेज देणार का आपलं इथं आराध्य दैवत आहे. भले तुम्ही इथून गावातून गेले असले सोडून, तरी या दिवशी इथं सगळ्यांनी हजर राहायचं आणि हा सोहळ्याचा आनंद घ्यायचा. आणि आपण पंढरपूर समजून इथं दर्शनाला यायचं आणि लोकांमध्ये एकता निर्माण होते याच्यामध्ये. काय कार्यक्रम आहे आज? आमच्या गावात मोठा भंडारा आहे गोविंद बाबाचा. किती वर्षापासून तुम्ही भंडारा करताय? परंपरा चालू आहे 120 वर्षापासून. काय बनणार लोकांना, काय सांगणार तुम्ही या विषयी? त्याविषयी लोकांना असं सांगणार की बाबा आपली गावाची परंपरा टिकून राहायला पाहिजे. आणि जिथे सर्व्हिस लागले ते लोक पण येतात आमच्या गावाला भंडाऱ्यासाठी स्पेशल. असे येणारे पण भेटायसाठी गोविंद बाबाच्या भंडाऱ्यासाठी अवश्य येतात.